आपल्याच देशातल्या जो वंचित आहेत, दलित आहेत, त्या दलितांना, त्या अस्पृश्यांना, जातीच्या कचाट्यामध्ये सापडलेल्या आपल्या बांधवांना तिथून, त्या गाळातून कसं बाहेर काढायचं, त्यासाठी आपल्याला इथंच संघर्ष करावा लागेल. आणि म्हणून ते भारतातच राहिले आणि भारतातच त्यांनी खूप मोठं कार्य केलं की ते आज जगाच्या खूप देशांमध्ये त्यांचे पुतळे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये त्यांनी जेव्हा ती डिग्री घेतली तर आजही त्या ठिकाणी त्यांचा पुतळा आहे, त्यांची लायब्ररी, तिथे पुस्तकं आहेत, स्मारक आहे. मुंबईला मोठं स्मारक आहे. आता सांगण्यासारखं तर खूप आहे बाबासाहेबांबद्दल, पण आम्ही मागे महाडला गेलो होतो. तर महाड म्हटलं की आपल्याला चवदार तळं आठवतं. तर त्या ठिकाणी आम्ही भेट दिली. तर तिथे आमचे एक मित्र आहेत शिर्के म्हणून, त्यांच्याकडून ते थोडा इतिहास जाणून घेतला त्याचा. ही एक छोटी घटना सांगतो आणि माझं भाषण संपवतो. तर त्या ठिकाणी एक विहीर होती महाड गावामध्ये, असं मालेगाव एवढं त्यापेक्षा थोडं छोटं गाव आहे. तिथं एक विहीर होती. त्या विहिरीचं पाणी खूप चवदार होतं, तिला चवदार विहीर म्हणायची. मग झालं असं की ह्या जमिनीच्या टापूमध्ये पाणी चवदार आहे म्हणून अजून विहिरी खोदल्या गेल्या आजूबाजूला. आणि त्यानंतर असं झालं की त्या सगळ्या विहिरी एकत्र केल्या गेल्या, तिथे एक तळं निर्माण केलं. त्यानंतर झालं असं की 1927 मध्ये प्रचंड असा दुष्काळ पडला. मग दुष्काळामध्ये लोकांना पाण्याचं खूप दुर्भिक्ष झालं, संपूर्ण महाराष्ट्रभर दुष्काळ. तर त्यावेळेस त्या महाड गावामध्ये लोकांना तर चवदार तळ्यावरचं चवदार पाणी तर चवदार होतंच, पण परिसरातलं फक्त तिथंच पाणी होतं, त्याच जमिनीमध्ये पाणी होतं, बाकीचं पाणी आटून गेलेलं होतं. मग तिथे सर्व लोक पाणी प्यायला यायचे. पण जेव्हा दलित समाजाची लोक पाणी घ्यायला यायची तेव्हा ते ब्राह्मण किंवा सवर्ण जे होते ते हाकलून लावायचे त्यांना. आणि त्याच कालावधीमध्ये बाबासाहेबांचा दौरा होता, मुंबईवरून तुम्ही कोकणात जातो. त्यांना त्या लोकांनी सांगितलं की आम्हाला प्यायला पाणी दिलं जाते, इथे गुराढोरांना, गाई म्हशींना पाणी दिलं जातं, पण माणसांना पाणी दिलं जातं का? ते हे दलित आहेत, अस्पृश्य आहेत, वंचित आहेत. हे जेव्हा बाबासाहेबांच्या लक्षात आलं त्यावेळी बाबासाहेबांनी तिथे सत्याग्रह केला की तुम्ही माणसाला पाणी देत नाही, तुम्ही जनावरांना पाणी देता. ही कुठली संस्कृती, कुठला हिंदू धर्म असं सांगतो तुम्हाला? आणि असा धर्म असेल तो धर्मच नाकारा की जो माणसाला पाणी प्यायला देत नाही. आणि म्हणून तिथे त्यांनी सत्याग्रह केला. त्या सत्याग्रहाची नोंद झाली. तिथे इंग्रज अधिकारी आले, खूप इंग्लंडपर्यंत त्याची बातमी गेली, जगभराच्या वर्तमानपत्रांमध्ये ते गेलं, आपल्या भारताची नाचक्की झाली. आणि त्यानंतर तिथे त्या सर्व लोकांसाठी पाणी उपलब्ध केले गेले. म्हणजे अशाच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांच्या आयुष्यभर तुम्ही जर पाहिलं तर माध्यमिक शिक्षणापासून, प्राथमिक शिक्षणापासून तर ते जेव्हा बॅरिस्टर झाले, घटनातज्ञ झाले, तिथपर्यंत त्यांचा संघर्ष, मरेपर्यंत त्यांचा संघर्ष संपलेला नव्हता. ते जेव्हा घटना समितीमध्ये घटना लिहायला बसले, ते बसले म्हणजे अजून 5-7 लोक होते. तर आपल्याला असं वाटतं की इतक्या मोठ्या पोस्टचा माणूस, याला खूप मान सन्मान मिळत असेल, परंतु तरीही त्या ठिकाणी इतर सर्व लोक त्यांना स्पर्श करत नव्हते. साधा शिपाई जो शिपाई पाणी आणून देत नव्हता का? तर म्हणजे मानसिकता कशी असते की इतकं मोठं शिक्षण घेऊनही, एवढ्या मोठ्या पोस्टला तो जाऊनही त्या माणसाला आपण आपल्या मनातली जी कीड आहे, जो रोग आहे जातीचा, तो मात्र जात नव्हता. आणि त्याच गोष्टीची चीड बाबासाहेबांना होती. आणि बाबासाहेबांनी शेवटपर्यंत संयमाने, शांततेने तो लढा दिला. कुठेही वादविवाद न घालता त्यांनी जेवढा न्याय देता येईल तेवढा बहुजन समाजाला, वंचितांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर बाबासाहेबांना विनम्र आहे.